नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सिया गोयल आणि केतन अगरवाल आणि अर्थातच दुसरा एक आरोपी, आज केतन अगरवाल तर आपल्यात नाही आहे, त्याच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते कोणाच्याही अंगावरती शहारे आणणार. आणि आज आम्ही जी बातमी ब्रेक करतो आहे ती या प्रकरणातली आजपर्यंतची तपास म्हणून सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी आहे. आणि त्या बातमीमुळं तुम्हाला हे कळेल की याच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रयत्न झाला, स्लो पॉयझन पण झालं. ते कुणी केलं, कुणी कोणाला कॉन्ट्रॅक्ट किलिंग दिली, आणि सिया गोयल आणि चेतननं नेमका हा सगळा कट जो रचला, त्या कटाची प्रेरणा गेल्या वर्षी मेमध्ये घडलेली एक घटना लोहगड किल्ल्यावरची, ती कशी आहे आणि आता ह्या खुनाच्या प्रकरणातनं त्या प्रकरणाचे नवे धागेदोरे पुणे जिल्हा पोलीस ग्रामीण अधीक्षक कसे शोधत आहेत हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला धक्काच बसणार आहे हे ऐकून की आत्ता जे मी तुम्हाला सांगतो आहे ते एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन आहे, पण महत्त्वाची. याच्यामध्ये मल्टी पार्टनर रिलेशनशिप पण आहे. हे सगळे तपशील समजून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि महत्त्वाची माहिती जी आम्ही अनेक वेळेला पडताळणी करतो. सो आज जेव्हा केतन अगरवाल यांच्या मातोश्रीचा हा व्हिडिओ आला त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं. तरुण मुलगा आहे, त्याच्या आयुष्यातली सगळी स्वप्न त्यांनी रंगवलेली आहे आणि आज तो आपल्यात नाही आहे. त्याचा ज्या पद्धतीनं खून झाला त्याच्यानंतर त्या एकुलत्या एक मुलाचे आईवडील दुःखात आहेत. त्या दुःखात असलेल्या आईवडिलांनी आज एक शेवटचं पत्र, आम्हाला सहानुभूती नको आहे, ह्या प्रकरणातल्या गुन्हेगारांना शिक्षा द्या म्हणून त्यांनी ते लिहिलं. ते देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा. मी त्यांच्या भावना समजू शकतो आणि म्हणून त्या आईचं जे म्हणणं आहे, जे काळीच पिळवटून टाकणार आहे, ते एकदा तुम्ही ऐका आणि मग यातले सगळ्यात मोठी बातमी आम्ही ब्रेक करू. केतन, सब लोग जानते होंगे केतन को. आज पूरा देश हिल चुका है केतन के नाम से. केतन की मम्मी, हाँ, देखो इसकी हंसी, देखो देखो इसकी आंखें, देखो ऐसे लग रहा वो आपके पास देख रहा, कितने हंस के देख रहा है. वो मुझे ऐसे लग रहा है मेरे पास ही है. हाँ, वो इसकी हंसी देखो, उसकी बातें सुनो, उसका देखो एक बार. ऐसे लग रहा था तो उसकी कोई गलती थी, मेरी कोई गलती थी जो इसको मार दिया. हाँ, क्यों मारा, ये भी आज भी ये बोलता मेरी क्या गलती है, मेरे बेटे की क्या गलती है. हाँ, क्यों मारा मेरे बच्चों को, क्यों मारा मेरे बच्चों को. अगले महीने रक्षाबंधन है, बहन राखी बांधेगी, क्या करेगी मेरी बेटी, क्या बोलूँगी मैं उसको. मेरा पूरा परिवार बिखर गया है इसके गम में. इसके दादाजी भी गुजर गए, इसकी शादी करनी थी मेरे को अभी. ये इतना खुश था, बहुत खुश था, हर चीज़ की इसने रखी थी तैयारी. मम्मी, आज मुझे ऐसे लगा कि मुझे बुला रहा है, मम्मी मम्मी बुला रहा है. हम लोग एक साथ रहते थे, एक साथ. उस दिन मेरे साथ अच्छे से बात करके गया. हम लोगों ने एक साथ डिनर भी किया उस दिन. अभी भी ऐसा लगा मेरे दरवाजे पे खड़ा. 1 महीना हो गया, अभी मैं उसका वेट कर रही हूँ. मेरे को अब मेरी आंखें भी पत्थर के जैसे हो गई है. हम इतना रो चुके हैं अभी घर में. हाँ, कितना गम हुआ है उसके बाबा जी को भी. प्लीज़ जस्टिस फॉर केतन. त्या केतनच्या चेहऱ्यावरती हात फिरवत असलेली ती आई, केतनचे वडील, या दोघांच्या भावना ह्या आपल्या हातात तोशी आलेल्या तरुण मुलाचं असं अकाली जाणं किती धक्कादायक आहे हे मी समजू शकतो. पण आज या धक्कादायक प्रकरणातला हा जो सगळ्यात मोठा खुलासा आहे, जी कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे, आज काही मंडळी जेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटायला गेली आणि पुणे पोलीस अधीक्षक
श्री संदीप सिंग गिल यांनी फार उत्तम काम केलं आहे. यातले अनेक गुंते त्यांनी उलगडून दाखवले आणि मला खात्री आहे की महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये जी SIT केली आहे, SIT नाही केली पण जो काही ज्या पद्धतीचा तपास सुरू आहे आणि स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून श्री उज्ज्वल निकम यांची जी नियुक्ती केली आहे, त्यांचा पूर्व इतिहास पाहता या प्रकरणामध्ये हे दोनही आरोपी सुटणार नाहीत, ज्या पद्धतीनं आता मी तुम्हाला हा सगळा प्रकार सांगतो. सो घटना जी सुरू झाली, अनेकांना हा प्रश्न पडला. आम्ही महाराष्ट्राला पहिल्यांदा सांगितलं की सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात विवाह झाला होता. त्याचे 2 पुरावे पोलिसांना सापडले. एकामध्ये फोटो आहे आणि एकामध्ये आणखीन एक अशा स्वरूपाचा पुरावा आहे, त्याच्यात सिंदूर भरलेलं दिसतंय. पोलिसांना फक्त हे बघायचं आहे की या दोघांचा जो विवाह झाला होता तो नेमका कुठे झाला, कसा झाला. ज्या वेळेला केतन अग्रवालचं यांना स्थळ सांगून आलं सिया गोयलला, तेव्हा आत्ता लक्षात येत आहे की ती 15 ते 20 दिवस आधी चेतनशी बोलत पण नव्हती. तिने जेव्हा हे स्थळ आलं आणि ही सगळी एक्सक्लुझिव्ह माहिती आहे जी आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या मनातले जे प्रश्न असतील त्याचा उलगडा करणारी. ज्या वेळेला केतनचं स्थळ सांगून आलं, तुळजापूरच्या कष्टाने त्यांनी इथे 400-500 कोटी रुपयाचा स्वतःचा व्यवसाय उभा केला. त्यांची जी वेबसाईट होती, 11 मेला त्यांना स्थळ आलं. तिने 10 तारखेला, किती व्यावहारिक मुलगी आहे बघा ही, 10 तारखेला अगरवालांच्या वेबसाईटला किमान 50 वेळेला व्हिजिट केली. त्याचा सगळा डेटा आता पोलिसांनी काढला. आणि मग म्हणून दिसतं आहे की ज्या वेळेला तो सगाईचा सोहळा आहे त्याच्यामध्ये ती आनंदी आहे. सगळ्या प्रकारच्या भावी आयुष्याच्या कल्पना दोघांनीही केलेल्या आहेत. कारण त्याच्या आधी ती चेतनशी 20 दिवस बोलत नाही. जवळपास ब्रेकअप झाल्यासारखी स्थिती वाटते आत्ताचं जे काही इन्व्हेस्टिगेशन. पुढची 1 महिना 1.5 महिना त्या दोघातले संबंध सुरळीत आहेत. म्हणजे ती केतनबरोबर खुश आहे. एप्रिलच्या कुठल्या तरी काळामध्ये चेतन पुन्हा तिच्या आयुष्यामध्ये आला. पुन्हा जुनं नातं त्यांचं उफाळून आलं आणि त्या जुन्या नात्यातले आत्ताच मी तुम्हाला धक्कादायक संदर्भ सांगतो की पोलीस तपासामध्ये आत्ता असं आलं आहे, असं सूत्र सांगतायत की चेतन आणि सिया यांना केवळ हे दोघंच एकमेकांचे मित्र नव्हते, त्याच्याशिवाय सुद्धा आणखी त्यांचे काही मित्र होते. तो फार मी जास्त खोला जात नाही, आपले प्रेक्षक सुज्ञ त्यांना ते कळेल. हे कुठे भेटायचे त्याचे किमान 4 ते 5 हॉटेल्सचे पत्ते पोलिसांना सापडले. त्या पत्त्यावरती त्यांनी व्हेरिफिकेशन केलं आणि त्यातल्या काही हॉटेल्समधले CCTV फुटेज पण पोलिसांना सापडले. तर एका ठिकाणच्या हॉटेलच्या CCTV फुटेजमध्ये सिया आणि चेतन त्या हॉटेलमध्ये जाताना दिसत आहेत. काही काळानंतर, 1-1.5 तासानंतर सिया बाहेर येते आणि नंतर एका दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन त्याच हॉटेलमध्ये, त्याच रूममध्ये जाताना दिसतोय. समजने वाले को इशारा काफी. आता ही जेव्हा पुन्हा चेतनच्या संपर्कात आली, त्याच्यानंतर यांचं नातं पुन्हा बहरलं आणि मग असं ठरलं की केतन आपल्या आयुष्यात नको आहे. आता आयुष्यात नको आहे तर मग त्याला कसं दूर करायचं. तर पहिला प्लॅन ठरला ते म्हणजे केतनला शारीरिकदृष्ट्या एवढा अपाय पोचवायचा की तो बेडरिडनच झाला पाहिजे. तो बेडरिडन करण्यासाठीच्या नाना क्लुप्त्या त्यांनी बघितल्या. नंतर त्यांचा तो प्लॅन बदलला. नंतर ठरलं की त्याला स्लो पॉयझन द्यायचं. त्याच्यासाठी पॉयझन कुठलं आणायचं, कशा पद्धतीचं आणायचं, याची पण पडताळणी झाली आणि हे सगळं आता इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे जे मी तुम्हाला सांगतो. ते स्लो पॉयझन देत असताना असं लक्षात आलं सिया किंवा चेतनच्या, ते आपण हळूहळू स्लो पॉयझन द्यायला वेळ लागणार आणि मधल्या काळात जर कुणाला संशय आला, समजा कुठलं रक्तच बाहेर आलं तर आपलं पितळ उघडं पडेल. त्यामुळे याच्यावरती पण फुली. आणि आता सगळ्यात मोठी बातमी ही, नंतर ह्या दोघांनी मिळून चक्क वेगळाच कट रचला आणि तो थेट कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा होता. गंमत म्हणजे यांना एक असा मनुष्य भेटलासुद्धा की जो कॉन्ट्रॅक्ट किलिंगसाठी त्यांना मदत करेल. मग सिया गोयल आणि चेतननी मिळून एका हॉटेलमध्ये या कॉन्ट्रॅक्ट किलरला बोलावलं. म्हणजे आज जे आम्ही धक्कादायक तुम्हाला सांगतो आहे ते बोलावल्यानंतर त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर त्या कॉन्ट्रॅक्ट किलरला त्यांनी विचारलं की ह्या व्यक्तीला तुला मारायचं आहे. चर्चाही झाली
त्या समोरच्या व्यक्तीने दुसऱ्या एका माणसाला फोन करून विचारलं की आपल्याला असं असं करायचं आहे, काय करता येईल. समोरच्या व्यक्तीने या संदर्भातली सगळी माहिती घेतली आणि ती माहिती त्यांनी याला मारायचं आहे, अशा पद्धतीने करायचं, हे सगळं सांगितलं. हे सांगितल्यानंतर समोरचा व्यक्ती त्याला तयार झाला नाही. आज पोलिसांच्या दृष्टीनं हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे की ज्याला कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून त्यांनी बोलवलं होतं त्याचे सगळे संदर्भ त्यांना मिळालेत आणि ते संदर्भ घेऊन आज पोलिसांनी त्याला समोर आणलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्लो पॉयझनिंग, कॉन्ट्रॅक्ट किलर, पण त्याने नकार दिला कॉन्ट्रॅक्ट किलर. ज्या वेळेला कळलं की हे अगरवालांच्या चिरंजीवाला मारायचं आहे तर त्याच्यानंतर त्यांनी नकार दिल्यानंतर मग प्लॅन ठरला ते म्हणजे केतनला डोंगरावरून ढकलून द्यायचं. त्याच्यासाठी त्यांनी 4 ते 5 पॉईंट्स शोधले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कल्पना आली कुठून. आत्ता जे पोलीस सांगतात त्याप्रमाणे, जे सूत्र सांगतात त्याप्रमाणे ही कल्पना त्यांना गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये एक महिला, जी महिला या डोंगरावरून खाली पडली, त्या महिलेच्या संदर्भामध्ये त्यांना कल्पना सुचली. ती कल्पना सुचली अशी, थैंक यू आपके लिए नहीं आए हैं, शूट चल रहा है, थोड़ा महाराष्ट्र को बता रहे हैं, अलग चीज़ बता रहे हैं, आपसे जुड़ी हुई नहीं है, ठीक है. तर अशी कल्पना सुचली त्यांना की एक महिला मे महिन्यामध्ये लोहगडच्या किल्ल्यावरून खाली पडली होती आणि ती पडलेली जी महिला आहे त्या महिलेच्या संदर्भामध्ये या क्षणापर्यंत कोणताही तपास झालेला नाही. सिया किंवा चेतननी त्या महिलेची बातमी सर्च केली आणि त्यांना कळली आणि मग त्याच्यानंतर असं ठरलं की ह्या प्रकरणामध्ये सिया गोयलला या महिलेच्या मृत्यूपासून प्रेरणा मिळाली आणि मग ठरलं की केतनला त्या डोंगरावरून खाली ढकलून द्यायचं. त्यासाठी त्यांनी 5 स्पॉट्स बघितले, तर टायगर आणि अमुक धमुक, ते 5 जागा त्यांनी शोधल्यानंतर फायनली लोहगडावरून ज्या ठिकाणावरून ती महिला पडली तीच जागा त्यांनी फिक्स केली. आणि आता पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस हे त्याही प्रकरणाचा नव्याने तपास करतायत की ती जी महिला खाली पडली होती तीही PCMC भागातलीच होती, तर त्या प्रकरणाचा उलगडा तेव्हा का नाही झाला. मग आता ठरलं की अशाच पद्धतीनं मारायचं. आत्ता तुम्हाला पुढचं धक्कादायक मी तुम्हाला सांगतो. ती जी जागा शोधली आहे ती जागा, त्याची रेकी 31 मेला ते घटना घडण्याच्या आधी या ठिकाणी त्यांनी जाऊन त्याची रेकी केली. रेकी करत असताना त्यावेळेला चेतन पण त्याच्यावरती त्या ठिकाणी होता. चेतननी त्या जागेची रेकी करत असताना सेल्फीनी सगळे फोटो काढले आणि ते जे काढलेले फोटो आहेत त्याच्यावरून ती जागा निश्चित केली गेली. प्रत्यक्षामध्ये ज्या दिवशी केतनला ढकलून दिलं त्या दिवशीचा घटनाक्रम तर अधिकच धक्कादायक आहे. का प्रश्न असा पडला की जो ट्रेकर आहे 31 तारखेला जेव्हा हे घडलं, पहिल्यांदा रेखी वगैरे झाली आणि प्रत्यक्षात मारायचा कट ठरला, पहिल्यांदा तिचं धाडस झालं नाही. ती घटना तर महाराष्ट्रानं बघितली. पण आता सिया गोयलांनी चेतनचं ठरलं की त्याला केतनला ढकलून द्यायचं. तर प्रश्न असा आहे की कसं ढकलून दिलं. तर ज्या ठिकाणी ते डोंगराचा उतार आहे त्या ठिकाणातनं सिया एका ठिकाणी बसणार होती, चेतन जोरात येऊन ढकलणार होता आणि आता पहिल्यांदा हे ठरलं की केतन त्या ठिकाणी उभा असेल त्यावेळेला चेतननी त्याला येऊन जोरात ढकलायचं आणि सिया गोयल हे त्याचे पाय धरेल आणि त्याप्रमाणे सिया गोयलनी वरून ढकलून आल्यानंतर पाय धरले आणि चेतननी वर येऊन जोरात ढकलून दिलं. ते ढकलून दिल्यानंतर तो तोंडाला आणि मागच्या बाजूला त्याला मार लागला आणि त्यामुळे तो खाली कोसळला. तर पहिल्यांदा प्रश्न हा निर्माण झाला होता की त्याला तोंडाला आणि मागच्या बाजूला कशा दोन्ही बाजूला कसा मार लागला. आणि त्याच्यानंतर त्याचा खुलासा झाला जो आत्ता मी पोलीस तपासामध्ये तुम्हाला सांगितला की हे अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट किलिंग, पॉयझन वगैरे देऊन मारण्याचा प्रयत्न झाला आणि प्रत्यक्षामध्ये जे ढकललं तर असा अंदाज आहे प्राथमिक की तो जो डोंगर उतार आहे त्याच्यावरती त्याला फोर्स मिळावी म्हणून हा चेतन पळत आला. त्यांनी केतनला जोरात धक्का दिला आणि सियानी त्यावेळेला त्याचे पाय धरले होते
आणि ह्या गडबडीमध्ये ज्या वेळेला केतन खाली पडला त्यावेळेला त्याच्या पायातले शूज पण खाली घसरून पडले, त्याची बोटं तुटलेली आहेत, त्याला मागून आणि पुढून मार लागला, म्हणून त्याच्या 60 किलो वजनाच्या 2 डमी ह्या पोलिसांनी वरून खाली फेकले. आणि आता ह्या सगळ्याची क्रोनॉलॉजी हळूहळू जमा होते. सो आजपर्यंतचा हा जो समज होता ना की पोलिसांकडे पुरेसे पुरावे नाहीत, सॅल्यूट टू पुणे पोलीस की त्यांनी अतिशय उत्तम तपास केला आहे. मला जेवढं सांगणं आवश्यक होतं तेवढंच सांगितलं. ह्याच्याशिवायचे खूप सारे तपशील आज वेगळ्या पद्धतीनं पोलिसांच्या हाती आलेले आहेत आणि त्याच्यावरती आता पुणे पोलीस काम करत आहेत. तर लवकरच चार्जशीट दाखल होईल, तेही आम्ही तुम्हाला सांगू. पण हे सगळे एक्सक्लुझिव्ह धक्कादायक तपशील महाराष्ट्रानं समजून घेणं आवश्यक आहे. काय वयाची ही मुलं आहेत ती ज्यांनी हे सगळं कांड उभा केलं महाराष्ट्रासमोर. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.